पहिले संभाजीराजे केवळ शस्त्रविद्येत निपुण नव्हते, तर ते संस्कृतचे प्रकांड पंडित होते. त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुद्धभूषण नावाचा एक विस्तृत संस्कृत ग्रंथ लिहिला. दुसरे, संभाजी महाराजांनी आपल्या केवळ 9 वर्षाच्या कारकिर्दीत स्वराज्याचे 15 पट अधिक सामर्थ्य असलेल्या मुघल साम्राज्याशी एक हाती लढा दिला. या काळात त्यांनी एकूण 120 युद्धे लढली. यातील सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखालील कोणत्याही युद्धात मराठा सैन्याला कधीही पराभव पत्करावा लागला नाही. तिसरे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेतल्यावर संभाजीराजे त्यांच्यासोबत थेट स्वराज्यात आले नाहीत. महाराजांनी त्यांना मथुरेत सुरक्षित ठेवले. या काळात मुघलांना चकवा देण्यासाठी महाराजांनी संभाजीराजेंचे निधन झाले अशी अफवा जाणीवपूर्वक पसरवली, जेणेकरून मुघलांचे लक्ष विचलित होऊन शंभूराजे सुरक्षितपणे स्वराज्यात परत येऊ शकतील. चौथे, संभाजी महाराजांच्या युद्धकलेचे आणि गनिमी काव्याचे केवळ भारतीयच नव्हे तर परकीय अभ्यासकांनीही कौतुक केले. ही परकीय स्तरावर त्यांच्या लष्करी कौशल्याची मिळालेली मोठी पावती होती. पाचवे, शंभूराजे धर्म आणि नीतिशास्त्राचे मोठे पुरस्कर्ते होते. त्यांनी गागा भट्टांकडून समयनय हा नीतीपर ग्रंथ आणि केशव पंडितांकडून धर्मकल्पलता हा धर्मशास्त्रावरील महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहून घेतला, ज्यामुळे त्यांचे धर्म आणि विद्या क्षेत्रातील योगदान अधोरेखित होते. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.